नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्याच्या सौंदर्यात भर घालणारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची भव्य दिव्य इमारत, या इमारतीचं उद्घाटन मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचा वाढदिवस 20 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबर रोजी या इमारतीचं भव्य दिव्य आणि देखणं एक उद्घाटन होत आहे। आणि त्यातच या ठिकाणी श्री शिवशंभू स्मारक हे ऐतिहासिक आहे आणि विकास कामं कशी करावीत याचं जिवंत उदाहरण मावळचे कार्यसम्राट आमदार। रात्र असो दिवस असो सर्व लक्ष हे विकास कामावर असतं आणि आज या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषद इमारत ही एक आगळी वेगळी आणि देखणी ऐतिहासिक इमारत झालेली आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं डॉक्टर केशव ब हेडगेवार भवन आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद, त्यातच दाभाडे सरकारचा इतिहास हा येणाऱ्या पिढीला कळावा यासाठी सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार, सरसेनापती खंडोजी राजे दाभाडे सरकार या ठिकाणी, आणि त्यातच छत्रपती शिवरायांचा वसा वारसा येणाऱ्या भावी पिढीला कळला पाहिजे यासाठी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके हे रात्र झालेली असतानाही या ठिकाणी अण्णा तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे। आज इतका उशीर झालेला असताना रात्र दिवस तुम्ही या ठिकाणी जे विकास कामं आहेत याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासतात आणि 20 तारखेचा जो वाढदिवस आहे तो सर्वांच्या एक म्हणजे दिवाळी मावळामध्ये साजरी होती, काय सांगाल? नाही, वाढदिवस हे एक निमित्त आहे, परंतु खरोखर आपल्या मावळ तालुक्याकरता, आपल्या तळेगाव दाभाडे शहराकरता ही दीपावली थोडीशी अनोखी आहे। एक उत्साहाचं वातावरण आहे किंवा आपण शासकीय निधीतून लोक जनकल्याणाकरता किंवा लोकभिमुख अशा पद्धतीचे प्रकल्प आपण राबवतो किंवा आपण जे मोठमोठे प्रकल्प लोकांसाठी लोकार्पण करतो त्याचमधला एक आपल्या या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडतोय आणि त्याचा एक आनंद आहे। शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील किंवा शिवशंभू स्मारक समितीकरता देखील श्री गोविंदगिरी महाराज या ठिकाणी येत आहेत। अशा पद्धतीने जर नेते किंवा संत आपल्या गावामध्ये येत असतील तर तो सोहळा आनंदात उत्साहात पार पडला पाहिजे। याकरता काही छोटी मोठी कामं राहिली असेल तर ती मी आवर्जून पाहतोय आणि सगळं आता सजावटीचं काम सुरू आहे, त्यामुळं 2 दिवसाच्या कालावधीत जे काही सजावट आपली करता येईल तेवढं करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय। अण्णा तुमचा वाढदिवस आहे, मावळ तालुक्याच्या जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे या डोंगर रांगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढदिवस साजरा होतोय आणि हा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा होतोय। मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामदैवताच्या मंदिरावर LED बोर्ड असन, वारकऱ्यांचा सन्मान असन, काही ठिकाणी कीर्तन आयोजन केलेले आहे, अनेक ठिकाणी तुमच्या नावाने जो वाढदिवस साजरा होतोय ही नागरिकांची दिवाळी दिसते, यावर काय सांगाल? यावेळेला काय आता नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि इच्छुक आहेत, काही जीवाभावाचे सहकारी आहेत, ते आपल्या आपल्या पद्धतीनं त्यांच्या भागामध्ये काही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतायत। ते प्रत्येकाच्या वाढदिवसाला किंवा आमदार म्हणून आमचा सहकारी म्हणून ते जे काही कार्यक्रम घेत आहेत आनंद आहे, परंतु त्याचबरोबर समाज हिताचं काय चांगलं आहे याचा विचार करून आपण सगळ्यांनी कामं केली पाहिजे असं माझं मत आहे। अण्णा जो 20 ऑक्टोबरला जो तुमचा वाढदिवस साजरा होणार आहे, साधारण या वाढदिवसाला 25 ते 30 हजार लोकांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे। मावळ तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यामधनं तुमचे चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। तर कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे आणि नियोजन कशा पद्धतीने? उद्या पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगतोय। कार्यक्रमाला आदरणीय दादा किंवा मंत्रिमंडळातले सहकारी असतील, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा, हे सगळे कोण कोण उद्या येणार आहेत हे फायनल नावं कळाल्यानंतर पत्रकार परिषद उद्या सायंकाळच्या वेळेस घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे, किती वाजता सुरू होणार आहे
ही सगळी माहिती मी मावळच्या जनतेला देतो. अण्णा, श्री शिवशंभू स्मारक या समितीचे तुम्ही उपाध्यक्ष आहात आणि तुम्ही जेव्हा एखाद्या कामाला गती देता की अचानक 2009ला भूमिपूजन झालं होतं, पण आज 2025 तुम्ही असल्यामुळे हे श्री शिवशंभू स्मारक हे वास्तवात आले, त्याबद्दल काय सांगायला आले? किती निधी लागलेला आहे? खूप चांगलं वास्तू किंवा शिवशंभू स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महाराजांचं उभं राहते. ते संपूर्ण संकल्पना माझे सहकारी आणि त्या शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष भिगडे पाटील यांच्या प्रयत्नातून ते उभं राहते. काही निधी लोकसहभागातून उभा केला होता, परंतु जवळपास 1.25 कोटी रुपयाचा निधी हा नगरपालिकेच्या माध्यमातून देखील उभा करण्यात आला आणि म्हणून ते काम पूर्ण झालं. दोन्ही कार्यक्रमाचा आणि जवळपास 500-600 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण सोहळ्याच्या बाबतीत मी उद्या विस्तृतपणाने माहिती तुमच्यासमोर मांडीन. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी रात्री उपस्थित होऊन इथलं विकास काम हे लवकर झालं पाहिजे यासाठी उपस्थित झालेले आहेत की आमदार हे रात्रंदिवस विकास कामावर लक्ष ठेवून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम हे झालं पाहिजे यासाठी आग्रहाने उपस्थित राहतात. खरंच मावळ तालुक्यामध्ये ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेची एक देखणी आगळी वेगळी इमारत पाहिल्यानंतर विकासाची दृष्टी मावळ तालुक्याला मिळाली असल्याचं सर्वसामान्य नागरिकाकडनं बोललं जाते आणि त्यातच तळेगाव दाभाडे नगर परिषद ही ऐतिहासिक नगर परिषद आहे. यामध्ये श्री शिवशंभू स्मारक जे बनवण्यात आलेलं आहे की एक येणाऱ्या भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास कळणार आहे आणि या इमारतीचं जे उद्घाटन होणार आहे ते 20 ऑक्टोबर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होत आहे आणि या ठिकाणी विद्युत रोषणाई केल्यामुळं ही इमारत इतकी आकर्षक आणि आगळी वेगळी की या इमारतीकडं पाहिल्यानंतर आपण काही विदेशात आलो का काय असा भास होतोय. एकदम उत्कृष्ट असं काम या ठिकाणी केलेलं दिसतं. तर मावळच्या विकासामध्ये भर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या दृष्टीनं घातली जाते. बरेचसे म्हणजे मावळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय काने, उपजिल्हा रुग्णालय लोणावळा, त्याचबरोबर लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, वडगाव मावळ पोलीस स्टेशन यांच्या भव्य दिव्य इमारती मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नामधनं उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याही आगळ्या वेगळ्या आणि देखण्या इमारती उभा केलेल्या आहे. आणि त्यातच मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये जे मावळ तहसील कार्यालयाची जी इमारत आहे ती टोलेजंग इमारत, त्या इमारतीचं काम ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षापासून ब्रिटिशकालीन इमारत असल्यामुळं अनेक कार्यालय हे इतरत्र होते आणि त्यामुळं नागरिकांची पायपीट आणि वेळ आणि पैसा वाया जायचे. सर्वच शासकीय कार्यालय एका छताखाली येत असल्यामुळं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मावळला विकासाची दृष्टी देणारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या संकल्पनेतनं आणि पाठपुराव्यामधनं आत्तापर्यंतचा जो मावळ तालुक्यामध्ये जो निधी आणलेला आहे तो 4000 कोटीपेक्षाही अधिकचा निधी आणून विकास कामं ही झपाट्याने होत आहेत. तर सर्वांना आता या ठिकाणी प्रतीक्षा आहे ती 20 ऑक्टोबरच्या दिवसाची. 20 ऑक्टोबरला या ठिकाणी जे भव्य दिव्य असं उद्घाटन होणार आहे, या उद्घाटनाची आस मावळकरांना लागलेली आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.